सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। वडाच्या पवित्र वृक्षाप्रमाणे तुमच्या संसार वेलीला दीर्घायुष्य, सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य लाभो। सावित्रीच्या अडळ निष्ठेचे, प्रेमाचे आणि समर्पणाचे तेज तुमच्या आयुष्यात सदैव उजळत राहो। वटपौर्णिमेच्या न्यूज 24 सह्याद्रीकडून मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आरणगाव, पिंपरखेड, हाळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली। आरणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन रेडे, डॉक्टर सुधाकर राख, डॉक्टर जयश्री जाधव, डॉक्टर मनीषा गव्हाणे, पिंपरखेड येथील आरोग्य उपकेंद्र येथे डॉक्टर अश्विनी सोनाळे, डॉक्टर चौधरी, आफरीन सय्यद, मीना सय्यद, हाळगाव येथील आरोग्य उपकेंद्र येथे डॉक्टर बारसकर मॅडम, डॉक्टर नागरगोजे मॅडम व इतर आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण करून घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले। शेगाव तालुक्यातील बहुचर्चित सुधारित ताजनापूर टप्पा 1 योजनेच्या पूर्णत्वासाठी शेतकरी आता आक्रमक झाल्यात। योजना तातडीने पूर्ण न झाल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ताजनापूर कृती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी दिला। शेवगाव येथील श्री संत गाडगे महाराज छात्रालय लाभार्थी गावातील शेतकरी, महिला व युवकांची बैठक पार पडली। बैठकीत जुनी कृती समिती बरखास्त करून नव्या समितीची घोषणा करण्यात आली। लक्ष्मणराव गवळी यांची निमंत्रकपदी निवड करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी ताजनापूर योजनेचं काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालय स्तरावर उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान प्रत्येक गावात स्वतंत्र ग्रामस्तरीय कृती समित्या स्थापन करून पाणी मिळेपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला। खेळण्यासाठी पत्र्याच्या छतावर गेलेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलाला विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील सडे येथे दिनांक 28 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। राज्यात अन्न भेसळी विरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील दिघोळ तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर सदृश्य पदार्थाचा तब्बल 50 ते 60 गोण्या बेवारस अवस्थेत टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील प्रमुख आरोपी 4 पाटीनाथ उर्फ पप्पू धोदाळ हे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे आरोपीसोबत जमिनीच्या व्यवहारावरून व कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता। फिर्यादीनुसार 27 जून रोजी सकाळी फिर्यादी आपल्या अल्पवयीन मुलीसह शेतात असताना 4 पाटीनाथ उर्फ पप्पू धोदाड हे हातात तलवार घेऊन तेथे आले। त्याच्यासोबत भाऊसाहेब धोदाड यांच्यासह इतर आरोपीही काठ्या घेऊन आले होते। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
अहिलानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या अकोला तालुक्यातील पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुळा नदी उगम परिसरात असणारे आंबीत धरण काल रविवारी 27 जून रोजी सकाळी ओव्हरफ्लो झालं. गत वर्षाच्या तुलनेत हे धरण तब्बल महिनाभर उशिरा भरलाय. मागील वर्षी हे धरण 27 मे रोजी तुडुंब झालं होतं. या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात प्रथमच ओव्हरफ्लो होण्याचा मान या धरणाला मिळालाय. या धरणाची साठवण क्षमता 193.97 दशलक्ष घनफूट आहे. अज्ञातांना चाकूचा धाक दाखवत लूट केली. त्यानंतर मदतीसाठी धावलेल्या ओळखीच्या व्यक्तींसोबत मोटारसायकलवरून घरी निघाली, पण वाटेत तिला काळाने घाला घातला. शिरूर जवळ माल मोटारीने धडक दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावच्या महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. संगीता परमेश्वर शिंदे असे मृत महिलेचं नाव आहे. संगमेर तालुक्यात वडगाव पान येथील मुलीवर ऍसिड हल्ला तर भोंदू गडगेचे तिघे साथीदार अद्यापही फरार असून तालुका पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासाला यश न आल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त होत असून ऍसिड हल्ल्यातील कुटुंबीय 3 महिन्यानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून गुन्ह्यातील संशयितांचा तपास लागत नसल्याने पोलिसांची कामगिरी संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय. शहरात एका अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण झालं. या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऋतिक सुरेश शिंदे असे आरोपीचं नाव आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मुलगी अल्पवयीन आहे. ती 23 जून रोजी रात्री कुटुंबियांसह जेवण करून झोपली होती. 24 जून रोजी पहाटे सुमारे 2 वाजेच्या सुमारास मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचं निदर्शनास आलं. परिसरात शोध घेतला मात्र तिचा कुठेही शोध लागला नाही. आरोपीने आमिष दाखवून मुलीचं अपहरण केलंय असंही फिर्यादीत म्हटलंय. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.